तू चालू केले का ब्लॉग का सार्थक नाही? नाही मी चालू केले कल्पेसोड. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, सकाळच्या वाजले 10. आत्ता झोपला, अंघोळ गेली. आता एकदा पोळी तयार होती मस्त आपल्यासाठी. पोळी चहा पण मस्त खाऊ. मग आता आपल्याला जायचं आज शॉपिंगला दिवाळीची. काय घेऊ? पैसे पाहिजे ना. मग कोणासाठी पैसे? 1000 रुपये? अहो माझ्याकडे 1 रुपया नाही. गाडी घेतली ना, आता गाडी घेतली म्हणून आपल्या थोडं जाम झालं. ही आयुष्यपत. तर बघा कोण आलंय. सर गाईज मिसळच्या आशेने आलाय, पण मग त्याला मी भेटणारच नाही. 50K चा फॉलोअर्स आला. सनी कुठे आहे? अरे धन्यवाद. अरे बाबा फुल प्रेम. इकडे फोटो घेतो. इकडे फोटो घेतो. तर काही जसं बर्थडे, आम्हाला पार्टी बिर्टी काय देणार नाही तो. आहे ना भारतीय जनता पार्टी. ती पार्टी नको ना. पार्टी नको, नरेंद्र मोदी कडनं पाहिजे. तुझ्याकडनंच पाहिजे. इकडे चल. मावशी अहो तो आलाय, त्याला काहीतरी याच्याकडे अपेक्षा आहे. मिसळ खाऊ आलं. अरे पैसे आहे हो. किती सांगू? मग फोन पे 1000 रुपये. अरे बा झालं, कामच झालं. अरे बाप मावशी म्हणताय, तर आता मग त्याला तुला खाऊच घ्यावं लागेल. शब्द मोडला. म्हटलंच नाही. चला बिंदास सांगताकडे कडक रे. लोकल शर्ट प्रीमियम घालतो. ती गाडी आपली दाखव. चावी नवीन गाडीवर नवीन माणसं. चावी दाखव. का बरं? मावशी चावी मी घेतली, गाडी मी घेतली, चावी तर ठेवतो. आम्ही दोघं कशावर येऊ? हा? हे बुलेट आहे का? बुलेट बिलेट नाही भाऊ, चावी दे. बुलेट कुठे? चावी दे. इज्जत नको घालू. चावी दे. फायनली जावा कम्प्लीट. व्हिडिओ एकदम भारी गेली, लय भारी वाटतंय गाईस. असं वाटतं ना एक दिन लय खुश आता नाही का, कारण की एकदम म्हणजे इंस्टाग्राम वाल्यांनी ना डायरेक्ट आपल्याला गिफ्ट देऊन टाकलं नाही का, बर्थडेच्या दिवशीच 1 मिलियन सर्व नाही का, एकदम नाही सांगू शकत एवढी खुशी झाली नाही किती खुशी तुझ्याकडे. आता. तर गाईज आता मी सनीच्या घरातून निघालो. आता आम्हाला एक पिशवी द्यायची. एक पिशवी द्यायची. डायरेक्ट मोठी गाडी काढली, पण नानाचा विषय होता म्हणून गाडी बिडी काढली डायरेक्ट. आपल्या विषयच नाही. एक पिशवी द्यायची फक्त, तेवढी पिशवी वाटते. आम्ही डायरेक्ट 4 व्हीलर काढतोय. तू चालू केले का ब्लॉग का सार्थक नाही? नाही मी चालू केले कल्पेसोड. काय आता आम्ही निघालोय फायनली. नाशिक पोलीस सल्यूट आहे तुम्हाला. खरंच तुम्ही गुन्हेगारांना त्यांचा मार्ग दाखवला. गाईज आपण जो ब्लॉग 4 वर्ष आधीपासून काढतो, पण कधी अपलोड केला नव्हता. त्याचं रिझन एकच आहे की माझ्याकडे परफेक्ट मोबाईल नव्हता. आता माझ्याकडे आयफोन आहे 13. जिथं आता माझ्याकडे गाडी पण आहे, म्हणजे मला पुढे जाऊ शकतो ब्लॉग वगैरे काढायला. गाईज फायनल आलेला आहे. आपले जे युट्यूब चॅनल आहे ना, आपण आता डायरेक्ट स्टार्ट केलंय, म्हणजे डायरेक्ट दिवाळीत केलेलं आहे. आणि पुढचे दिवस आपली कंप्लीट कमी तुम्हाला सांगतो 100K क्रॉस करूनच दाखवल मी. 100K क्रॉस नाही केलं ना तेव्हा बोला तुम्ही गाईज. तर गाईज फायनली मिसळ आली होती. आता मस्त मिसळ वगैरे खाऊन घेतो. त्यानंतर मिसळला मस्त 2 पाव आहे. 3 मिसळ आणल्या मस्त. नाना मुली मजा घेते मिसळची. अरे स्टार्टिंगला सारे सुधर. तर गाईज आम्ही मिसळ वगैरे खाल्ली, आता निघालोय. तर गाईज आम्हाला सनीचा फोन येतोय, आम्हाला जायचं पण आहे. आणि इथं मस्त भट्टीवरची मस्त शेव होती, ती काका मस्त करताय. मग एकदम क्वालिटी काका, काही टेन्शन नाही घेऊ तुम्ही. आपली शेव नाही आली अजून. काय आपली शेव रेडी होती आता इथं. मस्त आता काका मस्त पाणी म्हणजे तडका बिडका मारतील. म्हणजे शेव रेडी झालेली आहे. तर शेव वगैरे घेऊ आणि आम्ही आता घरी जाऊ. मस्त घरी गेलं का मग आता सनीसोबत जायचं आहे. तर काही सनीचा बर्थडे होता, त्या बर्थडेनुसार आम्ही ही सगळी पॅकिंग केली. मावशींनी सगळी खिचडी बनवली ती राईस, ते आम्ही एवढी पॅकिंग केलेली. टोटल 100 दोन आणले ते. तर काहीच फायनली आता आम्ही निघालोय. ब्राऊन वगैरे घेऊन देऊ का पॅक. आता आम्ही सार्थकला पिक करतो आणि डायरेक्ट सरळ सुटतो गावात. फायनली आता आम्ही खिचडी वगैरे देऊन आलोय, म्हणजे डोनेट वगैरे करून आलेलो आहे. आता फायनली आम्ही घरी निघालोय. रात्रीचे वाजले 11. आता मस्त जेवण बिवण करायचं. असं जेवणाला आहे पिठलं आणि पोळी.
पिठलं पोळी खायचं मस्त रात्रीचे वाजल्याला 11:30 मस्त पिठलं वगैरे खाऊन मस्त व्हिडिओ पण एडिट करायची. व्हिडिओ वगैरे एडिट करायला आपल्याला 1 तास लागतो. व्हिडिओ एकदम प्रॉपर एडिट करावं लागते. रात्रीचा 1 वाजलेला आहे. फायनली व्हिडिओ एडिट झालेली घरच्यासाठी झोपलेले. व्हिडिओ वगैरे एडिट झाली मस्त आता झोपतो. गाईज व्हिडिओ पुढच्या नेक्स्ट एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत